डोळे बंद करा ना. माझ्यासोबत या एका जुन्या घरात. आठवतंय का तो लाकडी दरवाजा जो उघडताना खरखर करायचा, आणि बाहेर आंब्याचं झाड ज्याच्या सावलीत आपण सगळे बसायचो. तूही तिथे होतास ना? सांग ना, तो झोका अजून आहे का? मला तर अजूनही ऐकू येते आजीची आवाज, आई चहा तयार आहे. आणि तो अंगण जिथे पावसाच्या पहिल्या थेंबान पडायचा, तुझ्या पायाखाली मातीची सुगंध. आठवतंय ना? हळू चाल. आत्ता आत त्या लाकडी जिन्यान ज्यावर जाताना थोडे थोडे हलायचा, आणि वर ती छोटीशी अटारी जिथे आपण लपंडाव खेळायचो. तुला आठवतंय ती जुन्या पेटी ज्यात आजीच्या जुन्या साडीचे तुकडे ठेवले होते, आणि एक छोटीशी डबी ज्यात चांदीच्या बांगड्या होत्या. सांग, तू कधी त्या बांगड्या घातल्या होत्या का? मी तर घालायचे, आणि असं करायचे जणू मी मोठी झाले. खाली स्वयंपाकघरात तो मातीचा चुलहा ज्यावर आजी पोळी बनवायची, आणि त्या सुगंध साऱ्या घरात पसरायचा. तूही तर यायचास ना चोरून, आणि एक पोरी चोरून पडायचास. आठवतंय ना? आता बाहेर बागेत तो जास्वंदाचं झाड ज्याचे फुलं आपण तोडून कानामागे लावायचो, आणि असं करायचे जणू आपण राजकुमारी आहोत. तुला आठवतंय त्या संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळायचा आणि सारं घर नारंगी व्हायचं, आणि आपण सगळे अंगणात बसून कथा ऐकायचो. सांग, तुझी सगळ्यात आवडती कथा कोणती होती? मी तर ती भुताची कथा जी आजी सांगायची ती अजूनही आठवते. आता हळूच तो जुनं रेडिओ ज्यातून जुनी गाणं वाजायचं, आणि आपण सगळे पावसात नाचायचो. तोही तर नाचायचास ना? आठवते ना? आता फक्त येथेच थांबतो, घराच्या अंगणात, चांदण्यात आणि जुन्या आठवणींत. आत्ता आणखी खोल श्वास घे. आपण अजूनही अंगणात आहोत. चांदणं चारही बाजूला पसरले. आठवते का तो छोटासा तलाव घरामागे जिथे आपण कागदाच्या बोटी सोडायचो, आणि पावसानंतर पाण्यात तरंगताना आपल्या छोट्या छोट्या इच्छा तूही तर बनवायचंस ना. एक बोट, आणि त्यावर तुझं नाव लिहायचं. सांग, ती बोट कुठे गेली? आत्ता चाल हळूच. तो जुनं विहीर ज्याच्या बाजूला आपण बसून थंडी हवा घ्यायचो, आणि आजी म्हणायची, पाण्यात तुझं तोंड बघ, स्वप्नही तशीच स्वच्छ असतील. तू कधी बघितलंस का तुझं तोंड त्या विहिरीच्या पाण्यात? आठवतंय ना? आणि त्या दिवाळीच्या रात्री जेव्हा सारंगर दिव्यांनी सजायचं, आणि आपण सगळे अंगणात वर्तुळं करून फटाके उडवायचो. फक्त फुलभाज्या, कारण आजी घाबरायची. तूही तर घाबरायचास ना, पण तरी हातात फुलभाजी घेऊन हसत राहायचास. आठवतंय ना? आत्ता रात्र आणखी खोल होते. घराच्या छतावर तो जुनं झोका ज्यावर झोपून आपण तारे मोजायचो, 1, 2, 3, आणि विचारायचो कोणता तारा आपला आहे. सांग, तुझा तारा अजूनही तिथेच आहे का? हळूच आत्ताच खाली या. तो छोटासा खोली जिथे आपण झोपायचो आजीच्या मांडीत, आणि त्यांच्या कथा आपल्याला स्वप्नांत घेऊन जायच्या. तूही तर झोपायचास ना त्यांच्या मांडीत, सुरक्षित, गरम. आठवतंय ना? आत्ता फक्त इथेच थांब, या जुन्या घरात, या आठवणींत, आणि हळूहळू स्वप्नाच्या दिशेने वळ. झोप. मी येतेच आहे तुझ्यासोबत नेहमी. आता हळूचा श्वास घे आणि हसा. हे जुनं घर नेहमी तुझ्या मनात राहील. मीही येथेच आहे प्रत्येक रात्री तुझ्यासाठी. जर या आठवणी आवडल्या तर लाईक कर, सबस्क्राईब कर, आणि कमेंटमध्ये सांग तुझी सगळ्यात प्रिय आठवण कोणती येते. मी वाट बघेन पुढच्या कथेसाठी. शुभरात्री. स्वप्नांत भेटू प्रेमाने. थंडी गरमी.